नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे दीपक रॉक्स। तर आज आपण आलो होतो थेट जलपरीला भेट देण्यासाठी नांदेड जिल्ह्यातून। तर बघू शकता जलपरीचे मालक जे ज्यांचा स्वभाव सगळ्यांनाच माहिती, मनमिळाऊ असा स्वभाव आहे। तर आम्ही आल्या सुरुवातीलाच बघितलं एंट्रीला की सेल्फी चालू होत्या दादांच्या, कारण सकाळच्या 12 वाजल्यापासून ते संध्याकाळपर्यंत त्यांचा कंटिन्यू स्पॉट असतोच। चला तर मग आपण आज जलपरी हॉटेलची क्वालिटी आणि क्वांटिटी चेक करूयात। तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा। मग चला तर मग ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा। तर भाई मित्रांनो, मध्ये बसायला एकदम सिस्टमॅटिक आहे। काउंटर प्रत्येक काउंटरला एक वेगळा वेटर, एकदम मस्त स्वच्छता मानावं लागेल। याला म्हणतात सिस्टमॅटिक जेवण बिवण एक नंबर। खरंच कूलर, बसायला भरपूर जागा आहे। प्रत्येक कॅबिनला एक वेटर आहे, त्याच्यामुळे येणाऱ्यांची संख्या कंटिन्यू चालूच असते। आत्ता तरी दुपारची वाजली ती 1, तर 1 वाजताच गाड्यांची रांग बघू शकता भाई। 1 वाजताचा टाइम आहे। येणाऱ्यांची संख्या हॉटेल जलपरी एकदम मस्त, स्वच्छता एकदम बेस्ट, हायजीन मेंटेन भाई। बघू शकता जेवणाचं ताट जलपरी हॉटेलचं 1 नंबर सजवलंय मस्तपैकी। बघूनच एवढं भारी वाटायले। आता खाऊन बघूत आपण कशी टेस्ट। एक बॉईल अंडा मस्तपैकी, राईस छान एकदम क्वालिटी, भाजी पण एकदम मस्त दिसायली, वरून सुके पीस, तंदूर रोटीची क्वालिटी एकदम बेस्ट। चला खाऊन बघूत आता। बघू शकतात आपण, जसं की व्हिडिओमध्ये सांगत असतात हॉटेलचे मालक, 1 नंबर क्वालिटी 1 नंबर क्वांटिटी। तर खरंच जलपरी हॉटेलला मानावं लागलं भाई। तंदूरची क्वालिटी एकदम बेस्ट, राईस एकदम मस्त जिरा राईस, त्याच्यानंतर पीसची क्वांटिटी खूप भयानक, क्वालिटी खूप भयानक, त्याच्यानंतर बॉइलिंग आणि वाढायची पद्धत बघू शकतात। सेपरेट बकेट आहे, प्रत्येक कस्टमरला सेपरेट रस्सा, सेपरेट शेरवा, कांदा लिंबूचं प्लेट वेगळं। तर याला म्हणतात मेंटेनन्स, याला म्हणतात क्वालिटी। खरंच मानावं लागेल जलपरी हॉटेलला। हॅट्स ऑफ भाई, आपल्याला याला 10 पैकी 10 मार्क आपल्याकडून। खूप छान जेवण, सगळ्यांनी नक्की एकदा व्हिजिट द्या भाई। 1 नंबर क्वालिटी जेवणाची, हॉटेल जलपरी। नमस्कार मित्रांनो, ओळखीलं का नाही? आता टोपी आता ओळखीलं माझ्या बहिणीने, माझ्या भावाईने, सगळ्यांनी ओळखलं बाबा। आता इकडे 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 अहो कुठून? नांदेड। अहो कुठून? नांदेड। अहो कुठून? नांदेड। म्हणत असताना बाबा याचा हात बी दुखतय का नाही? की हात दुखत नाही, गळा 100% दुखणार आहे। इकडे 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 भैया साहेबाची थेट भेट, खास काळजाच्या तुकड्याला घेऊन थेट भेट नांदेडहून जलपरीला। भैया साहेब क्वालिटी कशी आहे? 1 नंबर क्वांटिटी 1 नंबर। हा नंबर 1 आहे का नाही? 8 तासाचा प्रवास करून आम्ही नांदेडून 8 तासाचा प्रवास केला म्हणून तर मी म्हणतो खोट बोलायचं नाही, कॉपी करायची नाही, ओरिजिनल द्यायचं, ओरिजिनल खाऊ घालायचं म्हणून तर मी म्हणतोय नका बसू घरी, चला जलपरी। इकडे 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 कॉपी व्यवसायासाठी करायची, धिंगाणा नाही करायचा। माय बघू शकतात मित्रांनो, जी भाजी शिजवतात चिकन मटनची असो, त्यासाठी एकदम मस्त वेगळं आहे किचन। तर खरंच मानावं लागेल, अशी स्वच्छता असेल तरच माणसाचं जेवण सुद्धा जातं। शिजवण्याची जागा वेगळी, जेवण करण्याची जागा वेगळी इकडे, आणि बनवण्याची जागा मध्ये। तर खरंच मानावं लागेल, असं मेंटेनन्स पाहिजे। याला म्हणतात हॉटेल चालवणं खरं मध्ये। कुठलीही घाण नाही, कुठलीही माशी नाही, एकदम स्वच्छ आणि प्रोफेशनली वेल सेटअप केलं यांनी। हॉटेल मालकाला खरंच खूप खूप शुभेच्छा, असंच त्यांनी कायम मेंटेन ठेवावं। खूप छान। तर बघू शकतात मित्रांनो, या साईडला बी काउंटर आहेत मस्तपैकी, प्रशस्त बसायला, मध्ये स्पेस फुल आहे, आणि इकडे बघू शकतात फुल खचाखच गर्दी आहे, आणि बसायला एकदम सिस्टमॅटिक, कुठलीही घाण नाही, काहीच नाही, एकदम स्वच्छ। प्रत्येक ठिकाणी प्रत्येक टेबलला एक वेटर आहे, प्रत्येक टेबलला, त्याच्यामुळे मानावं लागतं। हे बिलिंग काउंटर आहे आपलं, बिलिंग काउंटरपासून पूर्ण बघू शकतात हे लाईन कशी आहे। याला म्हणतात क्वालिटी मेंटेन करणं 1 नंबर भाई। तर ही आहे संपूर्ण किचन साईड, या साईडला संपूर्ण किचन आहे सेपरेट, आणि इकडं या साईडला बसायला आहे, या साईडला सुद्धा
आणि ही सुद्धा जागा बसण्यासाठीच आहे, आणि ही सुद्धा जागा बसण्यासाठी. बसण्याचं मेंटेनन्स कमीत कमी 200 ते 250 लोकांचं मेंटेन केलं यांनी बसण्यासाठी. त्याच्यामुळे मानावं लागेल, किचन वेगळं, तोडण्याचं ठिकाण वेगळं, शिजवण्याचं ठिकाण वेगळं. त्याच्यामुळे हॅट्स ऑफ भाई, एक नंबर मेंटेनन्स. भाऊ जेवणाची क्वालिटी कशी होती? एक नंबर. कुठून आलतात तुम्ही? तर बघू शकता तुम्ही पुण्यावरून थेट जलपरीला भेट. तर ही आहे क्वालिटी. इथं आल्यानंतर पैसे वसूल झाले की नाही जेवण केल्यानंतर? तर ही आहे खरी क्वालिटी, जे आहे ते आपण खरं सांगत असतो. चला तर पुढे जाऊ. तर आपल्याला या भाऊनं सर्व्हिस दिली होती, एक नंबर मन मिळावू. थँक्यू ब्रदर. बघू शकता भाई इकडं सुद्धा जेवायला फुल जागा आहे, कारण मध्ये तर जागा नाहीच. हॉटेलचे मालक प्रत्येक ग्राहकाशी मन मिळवून मस्त छान रिस्पॉन्स देतात, छान बोलतात. इथं शिजवण्याचं ठिकाण वेगळं आहे, तर हे खूप शिस्तीत आहे, कारण शिजवण्याचं ठिकाण वेगळं आहे. खूप छान. तर जागा कमी पडू नये म्हणून इकडे सुद्धा शेड मारलेत, एकदम मस्त, एक नंबर. पाऊस चालू आहे तरी येणाऱ्यांची संख्या कमी नाही. इकडं बसायला मस्त प्रशस्त व्यवस्था आहे. इकडे आतमध्ये सुद्धा एकदम स्वच्छ, एकदम पॉश बसायला, एक नंबर क्वालिटी. बसण्यासाठी सुद्धा एकदम स्वच्छ आहे. आणि मेन म्हणजे यांचं कसं किचन वेगळं आहे, किचन शिजवायला वेगळं आणि मस्त बसायला मध्ये एकदम वेगळं. त्याच्यामुळे कुठलीही घाण दिसणार नाही आपल्याला. एकदम स्वच्छ, एकदम पॉश, वेल मेंटेन, भयानक. बघू शकतात मध्ये स्वच्छता कशी आहे. प्रत्येक टेबल असं स्वच्छ असणार. जेवणाचं काउंटर इकडे आहे. चला आपण पुढे बघूत अजून. तर बघितलात मित्रांनो, हा होता संपूर्ण जलपरी हॉटेलचा ब्लॉग. कशी होती क्वालिटी आणि कशी होती क्वांटिटी याबद्दल आपला हा ब्लॉग होता. तर खरंच मनापासून सांगतोय, विथ ऑनेस्ट, एक नंबर जेवणाची क्वालिटी होती. जेवणाच्या क्वालिटीनंतर मालकाचा स्वभाव, हॅट्स ऑफ त्यांच्या स्वभावाला. प्रत्येक माणसाला वेळ देणं, प्रत्येकासोबत रील्स काढणं, तर खरंच मानावं लागतं भाई. कुठलाही ॲटिट्यूड नाही, कुठलाही गर्व नाही. सामान्य माणसासारखे प्रत्येकाला मन मिळवून, प्रत्येकाला बोलून रील्स काढत होते. तर खरंच ब्लॉग आवडला असेल तर नक्की ब्लॉगला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि जे अजून जलपरीला आले नाहीत त्यांनी नक्की कुठेही न जाता थेट जलपरीला भेट द्या. नका बसो घरी, चला जलपरी. तर भेटूयात मग आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना माझा जय महाराष्ट्र.